आपल्या नटखट छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम बालजगत. नमस्कार 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 बालदोस्तांनो. बालजगत या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात मी सोनाली सावंत तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बालदोस्तांनो, आपल्या या कार्यक्रमात वेगवेगळ्या शाळांची मुलं येऊन गेली. त्यातल्या काही शाळा या शहरी भागातल्या होत्या. आज आपल्या भेटीला आलेली आहेत जिल्हा परिषद हनुमाननगर मिरजोळे या शाळेची मुलं. बालदोस्तांनो, मिरजोळे गावातल्या हनुमाननगरमधल्या शाळेतली ही मुलं आज काय बरं सादर करणार आहेत? तुम्हालाही उत्सुकता आहे ना? चला तर ऐकूया जिल्हा परिषद शाळा हनुमाननगर मिरजोळे इथल्या मुलांनी सादर केलेला हा कार्यक्रम. या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थी आहेत स्वराज संदीप पाटील, आयुष विलास पाटील, नागेश विठ्ठल भावे, प्राजक्ता कुमार होळकर, प्रतीक्षा बिराप्पा ठेंगील, श्रुती विनोद निमंगरे, त्रिशा संग्राम गुरव, दुर्वा अविनाश धुपटकर, दक्षता भिलेंद्र पाटील, आतिफा मौलाली शेख, शिवाजी प्रमोद पांचाळ. बाल दोस्तांनो नमस्कार. आम्ही आलो आहोत जिल्हा परिषद शाळा मिरजोळे हनुमाननगर इथून. दोस्तांनो, आम्ही तुम्हाला म्हणून दाखवतोय एक सुंदर प्रार्थना. बालदोस्तांनो, या मुलांनी किती छान प्रार्थना म्हटली. यानंतर काय आहे बरं? चला ऐकूया. आपल्या देशाचे माजी पंतप्रधान माननीय श्री अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या भारत देशाचे वर्णन राष्ट्रपुरुष असे केले आहे. हे ऐकतानाच राष्ट्रभक्ती अंगात संचारते. ऐकूया प्राजक्ताकडून.
यह राष्ट्र केवल एक जमीन का टुकड़ा नहीं, एक जीता जागता राष्ट्र पुरुष है। हिमालय इसका मस्तक है, गौरी शंकर शिखा है, पंजाब और बंगाल दो खंडे है, दिल्ली इसका दिल है, नर्मदा करदन है, कन्याकुमारी इसका पंजा है, सागर इसके चरण धुलाता है सम्राटों की भूमि है सन्यासियों की भूमि है वंदन की भूमि है अभिनंदन की भूमि है। इसका कंकर कंकर शिव शंकर है, इसका बिंदु बिंदु गंगा जल है। हम जिएंगे सिर्फ इसके लिए और मरेंगे भी इसके लिए। अगर मरने के बाद हमारी हड्डियों को गंगा जल में फेंक दी जाए और किसी ने कान देकर ध्यान से सुना तो एक ही आवाज गूंज उठेगी, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। धन्यवाद। ए नागेश आपण गाण्याच्या भेंड्या खेळल्या का रे? हो, पण गाण्याच्या नाही, मग कशाच्या बरं? म्हणी आणि वाक्प्रचारच्या. आपला अभ्यास पण होईल. परवाच मॅडमनी आपल्याला पाठ करायला सांगितलंय. हो मी म्हणी पाठ केलेत. मी वाक्प्रचार पाठ केलेत. हो चल चल तर सुरुवात करूया. पण माझ्यापासून सुरुवात. हो. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा, म्हणजे जादा करण्याच्या हाती काहीच यश पडत नाही. अन्नाला जागणे म्हणजे उपकाराची जाणीव ठेवणे. आधी पोटोबा मग विठोबा, म्हणजे अगोदर स्वार्थ मग परमार्थ. अत्तराचे दिवे लावणे म्हणजे भरपूर उधळपट्टी करणे. ऐकावे जनाचे करावे मनाचे, म्हणजे सल्ला सगळ्यांचा घ्यावा पण आपल्या मनात असेल तसेच वागावे. आकाश ठेंगणे होणे म्हणजे अतिशय आनंद होणे. आपले जात आपलेच ओढ, म्हणजे शिक्षा करणारे आपण व ज्याला शिक्षा करायची आहे तोहीच अशी आपली अडचणीची स्थिती. आनंद गगनात मावेना म्हणजे अतिशय आनंद होणे. काकेत कसा गावाला वळसा, म्हणजे जवळ असलेल्या गोष्टीचा दूरवरून जाऊन शोध घेणे. आयत्या पिठावर रेषा ओढणे म्हणजे कष्टाशिवाय चयन करणे. आहुती देणे म्हणजे प्राण अर्पण करणे. बोलाचीच कडी बोलाचाच भात, म्हणजेच नुसतीच बडबड कृती मात्र शून्य. कपाळाला आठ्या पडणे म्हणजे नाराजी दिसणे. मुंगी होऊन साखर खाणे म्हणजे नम्र राहून काम करून घेणे. कान फुंकणे मनात नसलेले किलमिश निर्माण करणे. यथा राजा तथा प्रजा, म्हणजे अधिकारावरील लोक जसे वागतात तसे सामान्य लोकही वागतात. कान देणे म्हणजे लक्षपूर्वक ऐकणे. रात्र थोडी सोंगे फार, म्हणजे कामे भरपूर पण वेळ मात्र अपुरा असणे. कानाला खडा लावणे म्हणजे एखादी गोष्ट पुन्हा न करण्याचा निश्चय करणे. लंकेत सोन्याच्या विटा, म्हणजे दुसऱ्याच्या श्रीमंतीला आपल्याला काहीच उपयोग नाही. कोंड्याचा मांडा करणे म्हणजे जे आहे त्यातून चांगले निर्माण करणे. वळणाचे पाणी वळणावरच जाणार, म्हणजे निसर्ग नियमाप्रमाणे सर्व गोष्टी होतात. गायी पाण्यावर येणे म्हणजे डोळ्यातून अश्रुधारा येऊन रडू कोसळणे. विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर, म्हणजे थोडासा संसार नेहमी आपल्या बरोबर वागिवले. घर धुवून नेणे म्हणजे घरातील बहुतेक वस्तू लुटून नेणे. व्याप तितका संताप, म्हणजे अधिक कामाची दगदग जास्त. घर डोक्यावर घेणे म्हणजे अतिशय गोंगाट करणे. ए नागेश, किती मजा आली ना? हो आयुष, हरलास का? मी सांगू, तुझ्यावर एक भेंडी चढली. घडा भरणे परिणाम भोगतण्याची पाळी येणे. पण उद्या मी तुला हरवेल. हो, मी तयारी करून येईल. बघूया कसं हरवशील. हो मी पण तयार करून येईल. पण आज मजा आली. होय, चल मी जातो. बाय बाय. बाय. उद्या भेटा मला. उद्या मी तुला हरवणार आहे. हो येतो.
बालदोस्तानो, तुम्हाला माहिती असेलच, इंग्रजीप्रमाणे मराठी वर्षाचेही 12 महिने आहेत आणि त्या प्रत्येक महिन्याचं एक वैशिष्ट्य आहे. काय बरं आहे हे वैशिष्ट्य? ऐकूया या गाण्यातून. चैत्र नेसतो 17 साड्या, चैत्र नेसतो 17 साड्या, वैशाख ओढतो वराडाच्या गाड्या, वैशाख ओढतो वराडाच्या गाड्या, ज्येष्ठ बसतो पेरीत शेती, ज्येष्ठ बसतो पेरीत शेती, आषाढ धरतो छत्रीवरती, आषाढ धरतो छत्रीवरती, श्रावण लोळतो गवतावरती, श्रावण लोळतो गवतावरती, भाद्रपद गातो गणेश महती, भाद्रपद गातो गणेश महती, अश्विन कापतो आडवे भात, अश्विन कापतो आडवे भात, कार्तिक बसतो दिवाळी खात, कार्तिक बसतो दिवाळी खात, मार्गशीर्ष घालतो शेकोटीत लाकडे, मार्गशीर्ष घालतो शेकोटीत लाकडे, पौषाच्या अंगात उबदार कपडे, पौषाच्या अंगात उबदार कपडे, बाग करतो झाडी गोळा, बाग करतो झाडी गोळा, फाल्गुन फिरतो जत्रा सोळा, फाल्गुन फिरतो जत्रा सोळा, वर्षाचे महिने असतात 12, प्रत्येकाची न्यारी स्तरा. मराठी वर्षाची सुरुवात होते ती गुढीपाडव्याने, चैत्र शुद्ध प्रतिपदेला. या पाडव्याच्या निमित्ताने दरवर्षी काही गोष्टी अगदी आवर्जून केल्या जातात. कोणत्या? ऐकायचंय? चला ऐकूया या संवादातून. आणि त्या संवादानंतर ऐकूया गुढीपाडव्याचं गाणं. ये ना ग प्राजक्ता, पाहिलंस का मी कसली रांगोळी काढली आहे? हे काय काढलेस पाहूयात, खूप बारीक बारीक छान दिसतय. या रांगोळीला चैत्रांगण म्हणतात. मी पण काढेल ही रांगोळी. ऋतुराज वसंताचे आगमन म्हणजे साक्षात चैतन्याची चाहूल म्हणजे चैत्रा गौरीचं हळदी कुंकू. या हळदी कुंकूला काय काय करतात? याला डाळ आणि पण करतात. काय चव असते त्याची, एकदम मस्तच. अगं मला सांग ना कसं करायचं ते. अगं सोपंच आहे, साहित्य सांगते मी हा. कैरी, आलं, डाळ, मीठ, मिरची, साखर. प्रथम चणा डाळ 1 वाटी 2 तास भिजत घालावी. 1 कैरी किसून घ्यावी. नंतर डाळ, मिरची, मीठ, आलं, साखर मिक्सरला ओबडधोबड वाटून घ्यावे. त्यामध्ये कोथिंबीर, कैरी घालून एकत्र करावे. त्यावर सणसणीत फोडणी द्यावी. झाली की ग डाळ तयार. आणि पण कसं करायचं ते पण सांग मला. अगं पण एकदम सोपं आहे. मी साहित्य सांगते हा. कैऱ्या 4-5, गूळ, मीठ, वेलची. प्रथम कैऱ्या स्वच्छ धुवून शिजवून घ्याव्या. साल काढून त्याचा चमच्याने गर काढून घ्यावा. हा गर, मीठ, गूळ सर्व मिक्सरला बारीक वाटून घ्यावे. त्यात चवीप्रमाणे पाणी घालून पण करावं. त्यात वेलची घालावी. अय्या किती छान आहे, सोपच आहे. मी पण करेल घरी. मग तू प्यायला येशील का ग? हो नक्कीच येईन. तोंडाला नुसतंच पाणी सुटलंय. आता आपण एक पाडव्याचं एक गाणं म्हणूयात का ग? हो. गुढी पाडव्याचा सण आता उभारा ही गुढी, नववसाचं देणं सोडा मनातली आडी, गिरसाली गेली आडी, आता पाडवा पाडवा तुम्ही येरवरी वाढवा वाढवा. गुढी पाडव्याचा सण आता उभारा ही गुढी, नववसाचं देणं सोडा मनातली आडी. अरे उठा जरा गुढी पाडव्याचा सण
बालदोस्तानो, कोडी सोडवायला तुम्हालाही आवडत असेल, हो ना? चला तर, ही मुलं कोणती कोडी घालतायत ती आपणही ऐकूया आणि बघूया त्याचं उत्तर आपल्याला येतंय का. चला चला, आता मी तुम्हाला कोडी घालतो. हा, माझं पहिलं कोडं आहे, नसते मला कधी इंजिन, नसते मला कधी इंजिन, नसते मला कसले इंजिन. आपले पाय चालवा भरभर, तरच मी गावणार पटपट. सांगा पाहू आहे तरी मी कोण? मी सांगू. शिवानी सांग पाहू. मोटार. चुकलं. प्रायचं सांग पाहू. सायकल. बरोबर. माझं दुसरं कोडं आहे, लाईट गेला माझी आठवण झाली, लाईट गेला माझी आठवण झाली. असो मी लहान किंवा मोठी, माझ्या डोळ्यातून नेहमी गळते पाणी. सांगा पाहू आहे तर मी कोण? मी सांगू. सांग पाहू दक्षता. दिवा. चुकलं. मी सांगू. सांग पाहू प्रतीक्षा. मेणबत्ती. बरोबर. अशी कोणती जागा आहे जिकडे रस्ता आहे, अशी कोणती जागा आहे जिकडे रस्ता आहे पण गाडी नाही, आणि जंगल आहे पण झाडं नाही, आणि शहर आहे पण पाणी नाही. ओळखा पाहू मी आहे तरी कोण? मी सांगू. दुर्वा सांग पाहू. घर. चुकलं. मी सांगू. सांग पाहू त्रिशा. नकाशा. बरोबर. माझं चौथं कोडं आहे, हिरवे चप्पल लाल घर, हिरवे चप्पल लाल घर, लपून बसले हजार चोर, लपून बसले हजार चोर. ओळखा पाहू आहे तरी मी कोण? मी सांगू. सांग पाहू शिवानी. पपई. चुकलं. मी सांगू. सांग पाहू प्राजक्ता. कलिंगड. बरोबर. माझं पाचवं कोडं आहे का? हा, असे कोणते नाव आहे ज्याला मराठी, इंग्लिश आणि गणित तिन्ही भाषेत लिहिले जाऊ शकते? मी सांगू. दक्षता सांग पाहू. इयत्ता. चुकलं. मी सांगू. प्रतीक्षा सांग पाहू. विनोद. बरोबर. पाण्यातून होतो माझा जन्म आणि पाण्यातच जातो मी मरून, पाण्यातून होतो माझा जन्म आणि पाण्यातच जातो मी मरून. जेवणाशी आहे माझं जवळचं नातं, ओळखा पाहू मी आहे तरी कोण? मी सांगू. दुर्वा सांग पाहू. पीठ. चुकलं. मी सांगू. सांग पाहू त्रिशा. मीठ. बरोबर. वा, सर्वांनी छान उत्तर दिली. सगळ्यांनी टाळ्या वाजवा बघू स्वतःसाठी. किती छान कोडी घातली याने, हो की नाही? आता काय बरं ही मुलं म्हणून दाखवतायत? अरे वा, इंग्रजीतले ॲक्शन वर्ड. चला आता आपण ॲक्शन वर्ड म्हणूया. Swimming. I am swimming. Swimming. I am swimming. Eating. I am eating. Eating. I am eating. Clapping. I am clapping. Clapping. I am clapping. Jumping. I am jumping. Jumping. I am jumping. Dancing. I am dancing. Dancing. I am dancing. Reading. I am reading. Reading. I am reading. Drawing. I am drawing. Drawing. I am drawing. Walking. I am walking. Walking. I am walking. Running. I am running. Running. I
बालदोस्तानो, आपले आजी आजोबा आपण बघतो ईश्वराचं नामस्मरण करतात. आपल्यालाही ते सांगतात की त्या ईश्वराच्या पायी नतमस्तक हो. का बरं करायचं असतं हे नामस्मरण आणि त्याचा काय फायदा होतो? हा जप केल्याने आपल्याला काय मिळतं बरं? ऐकूया या श्रीराम जपातून. मुलांना धरून या जगात वावरायचं कसं हे शिकवणारा आधुनिक जप श्रीराम जय राम जय जय राम. सुंदर तेथे राम श्रीराम जय जय राम सकल जीवाच्या ठाई राम श्रीराम जय जय राम अभ्यासात रमतो राम श्रीराम जय जय राम स्क्रीन पासून राहतो राम श्रीराम जय जय राम कमी पाहतो टीव्ही राम श्रीराम जय जय राम ग्राउंडवर जो घालतो घाम श्रीराम जय जय राम आई वडिलांचा आदर राम श्रीराम जय राम गुरु आदर्श पालन राम श्रीराम जय राम चांगले वागणे म्हणजे राम श्रीराम जय राम आनंदी राहणे म्हणजे राम श्रीराम जय राम त्यांची कदर म्हणजे राम श्रीराम जय राम मदत करण्यात आहे राम श्रीराम जय राम there is राम श्रीराम जय राम sharing म्हणजे caring राम श्रीराम जय राम नियम पाळणे म्हणजे राम श्रीराम जय राम निर्मित कदर म्हणजे राम श्रीराम जय राम सीट बेल्ट लावणे म्हणजे राम श्रीराम जय राम मदत करणे आहे राम श्रीराम जय राम स्वच्छता राखण्यात आहे राम श्रीराम जय राम माझ्या घरी राहतो राम श्रीराम जय राम तुझ्या घरी राहतो राम श्रीराम जय राम सर्वांच्या मनी वसतो राम श्रीराम जय राम सर्व धर्म समतेचा भाव श्रीराम जय राम त्या रामाला आहे मान श्रीराम जय राम आमचा प्रणाम त्या चरणी राम श्रीराम जय 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 राम. बालमित्रांनो, आमचा कार्यक्रम तुम्ही ऐकलात. आमच्या शाळेत तुम्ही आम्हाला भेटायला याल का? आम्ही तुमची वाट बघतोय. आमचं गाव पण खूप छान आहे. नक्की या हा. काय बालदोस्तानो, आवडला ना तुम्हाला कार्यक्रम? आणि हो, या हनुमाननगरच्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला देखील त्यांची शाळा बघायला बोलावलंय. तेव्हा आवर्जून वेळ काढा आणि ही मुलं काय काय शिकतात, त्यांच्याकडे कोणत्या कोणत्या नवीन गोष्टी आहेत हे तुम्हीही जाणून घ्या. बालदोस्तानो, आजच्या आपल्या या बालजगत कार्यक्रमात सहभागी झालेले विद्यार्थी होते स्वराज संदीप पाटील, आयुष विलास पाटील, नागेश विठ्ठल भावे, प्राजक्ता कुमार होळकर, प्रतीक्षा बिराप्पा ठेंगील, श्रुती विनोद निमंगरे, त्रिशा संग्राम गुरव, दुर्वा अविनाश धोपटकर, दक्षता भिलेंद्र पाटील, आतिफा मौलाली शेख, शिवाजी प्रमोद पांचाळ. जिल्हा परिषद शाळा हनुमाननगर मिरजोळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला आजचा हा बालजगतमधला कार्यक्रम तुम्हाला आवडला का? आम्हाला नक्की कळवा. आता मात्र या कार्यक्रमामधून मी सोनाली सावंत आपला निरोप घेते. पुन्हा भेटूच एका नवीन कार्यक्रमात. तोपर्यंत
नमस्कार. आपल्या नटखट छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम बालजगत.